नमस्कार. मी डॉक्टर गीते, फिजिशियन, साई मौली हॉस्पिटल, अहमदनगर. हे माझं पेशंट आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे नवनाथ चव्हाण. तुमचं नाव सांगा दादा. नवनाथ सकाराम चव्हाण. नवनाथ सकाराम चव्हाण. हे पेशंट भगवानगड तांडा, करवंडी कासार येथील पेशंट आहे. एक साधारणतः दीड ते 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे आयसीयू मध्ये ऍडमिट झालं होतं. त्यावेळेस गुलियन बारे सिंड्रोम नावाचा एक जीबीएस नावाचा एक मेंदूचा नसेचा आजार आहे. नसा नर्व्स असतात, त्याचा नसेचा आजार असतो. यामध्ये खूप वेगाने सर्व पायाच्या आणि हाताच्या आणि नंतर छातीच्या आणि मानेच्या आणि नंतर त्यानंतर एक मेंदूच्या नसा पर्यंत खराब होऊ शकतात. तो एक जीव घेणा आजार आहे आणि या जीव घेणा आजारामधून ही ताई सावरली आहे आमच्या ट्रीटमेंटमुळे. आणि ती आमच्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्याची प्रतिक्रिया ते काय देत आहेत बघूया. दादा, बोला तुम्ही. काय नाही, आम्ही थोडं नाजूक माणसं आहेत, समजा कामगार लोक. त्यातून असा आजार झाल्यानंतर आम्ही इथं नगरमध्ये साई मौली हॉस्पिटलला आलो सरांकडे. तर त्यांनी चांगली कोशिश करून आम्हाला आमच्या पोरीला जीवदान दिलं. खर्च किती आला होता तुम्हाला? खर्च जवळ 3-1 लाख रुपये. 3-1 लाख रुपये. त्यातून आम्ही मार्ग काढून बरी केलं. दोघांच्या साठी बरी जास्त त्यांनाच क्रेडिट जात आहे, कारण त्यांनी त्यानंतर एक पॅरालिसिस पेशंटला ट्रीटमेंट केल्यानंतरही साधारणतः 40-50% रिकव्हरी होती. घरी त्यांनी 50% मसाज वगैरे सगळे औषधं दिलेली, औषधं फॉलोअप केला तुम्ही. सगळं पात्र लिहून तुम्ही फॉलोअप करायचे, उघडी लिहायची सगळं. आणि आज ही मुलगी चालतीये. थोडं उठून ताई चाल बरं. स्वतःच्या पायावर चालते, त्याचा इतका आनंद, मोठा आनंद नाहीये. ती बऱ्यापैकी तिला आता जवळपास 90-95% तिला पावर आलेली आहे. त्यामुळं देवाचे आभार, धन्यवाद.